नमस्कार मित्रमैत्रिणींनो, भगवान श्रीकृष्ण कथेचा पुढचा भाग. मागच्या भागामध्ये सुचवायचं झालं होतं की ह्या भागात आपण कात्यायनी व्रताचं कात्यायनी व्रताची कथा, त्याचा आनंद आपण घेणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे कात्यायनी म्हणून व्रत गोकुळातल्या ह्या ज्या गोपिका असतात त्या आचरत असतात. आपल्याला चांगला पती मिळावा आणि आपल्याला सर्व सुख प्राप्त व्हावीत भविष्यामध्ये, म्हणून हे कात्यायनी व्रत आचरलं जायचं. हे सकाम व्रत आहे, म्हणजे हे व्रत मी आचरणात आणलं म्हणून याचं फळ मला मिळावं असा मनात हेतू धरून हे कात्यायनी व्रत या गोपिका करत असत. आणि आता त्यांना भगवान श्रीकृष्णांची ओढ लागलेली होती आणि म्हणून त्या कात्यायनी व्रत करण्यासाठी भल्या पहाटे उठतात. आधी त्यांनी बरेच काय आचार आचरलेले असतात. गोमयांनी सारवलेल्या जमिनीवर झोपायचं, अशी वेगळ्या त्यांच्या हे सांगितलेल्या आहेत. व्रतासाठी जी काही आपण आचरणात आणतो गोष्टी त्या सांगितलेल्या आहेत. हे सर्व त्या आचरत असत आणि नंतर त्या एके दिवशी पहाटे उठून भल्या पहाटे यमुनेमध्ये स्नान करण्यासाठी गेला. तिथे त्यांनी हे कात्यायनी व्रत सकाम असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी जो काही विधी सांगितला आहे त्यानुसार त्यांनी आपली सर्व वस्त्र बाहेर काढून ठेवली आणि त्या नग्नावस्थेमध्ये यमुनेमध्ये स्नान करायला उतरल्या. आता त्यांनी भगवान श्रीकृष्णाची मनामध्ये आस धरलेली आहे हे भगवान श्रीकृष्णांना जाणवलं आणि भगवान श्रीकृष्ण लगेच यशोदा मातेच्या समोर जे निद्रिस्थावस्थेत होते किंवा तिथे विश्रांती घेत होते ते उठले आणि यमुना तीरावर येऊन पोचले. तिथे येऊन बघतात त्या सर्वजणी स्नान करतायत आणि वस्त्र मात्र बाहेर काढून ठेवलेली आहेत. एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपल्या या सर्व कथांचा हेतू कामक्रीडेला उद्युक्त होण्यासाठी नाही, तर वैराग्य रसाचा परिपोष व्हावा या अर्थाने भगवंतांच्या कथा ऐकायच्या असतात. किंबहुना त्यांच्या कथा ऐकून जो परिणाम साधायचा तो आपल्या अंतरी कामना किंवा कामवासना प्रज्वलित व्हाव्यात हा नसून कामवासनेचा समूळ नाश व्हावा ह्याच्यासाठी या सर्व या भगवंताच्या कथा ऐकायच्या असतात. आणि भगवंतांचा हेतूही तोच असतो. ते तिथे आले, भगवान श्रीकृष्ण आले, त्याच्या शेजारी जो वृक्ष होता त्या कदंब वृक्षावरती चढले आणि सर्वच्या सर्व वस्त्र आकर्षून घेतलेली आहेत आणि वरती ठेवून दिलेली आहेत. खेळता खेळता या गोपिकांचं लक्ष जातं तर एकही वस्त्र तिथे नाही, सर्व वस्त्र बघतात तर झाडावर लटकत आहेत आणि वरती भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत. आता या सर्वजणी स्नान करून झालेलं असतं आणि त्या भगवान श्रीकृष्णांच्याकडे याचना करतात की आम्हाला आमची वस्त्र परत दे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही आहात तशाच बाहेर या. आणि तोपर्यंत पहाट झालेली असते, सूर्याचे किरण आलेले असतात व तुम्ही बाहेर या. भगवान सूर्यनारायणांना दोन्ही हात जोडून असा वरती नमस्कार करा, मग मी तुम्हाला तुमची वस्त्र परत देतो. आता त्यांना फारच संकोचल्यासारखं वाटायला लागतं, नग्नावस्थेत बाहेर यायचं. आता तेव्हा भगवान श्रीकृष्ण किती वय असतं त्यांचं? 7 वर्ष. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे ऊर्ध्वरेता असतात. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर निसंकोचपणे यायला ह्या गोपिकांना खरं काही बरं, तुमच्या आराध्य दैवत जर तुम्हाला बोलवतं आहे तर तिथे तुम्ही लाज जर काय ठेवली तर निम्मा परमार्थ आणि निम्मा प्रपंच हा असा कधी हातात येत नाही. एक तर तुम्ही पूर्ण प्रपंचाचं आचरण करा किंवा परमार्थाचं आचरण करा. त्या काय करतात, एकच हात तिकडे करतात, एक हाताचा खालती धरतात आणि एका हाताने त्याला नमस्कार करतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात असं नाही चालणार. दोन्ही हात वरती करून भगवान सूर्यनारायणांना वंदन करायचं.
आता भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या अंतरीचा हेतू समजलेला असतो. भगवान श्रीकृष्णांचं वय जरी 7 वर्षांचं असलं किंवा 7 वर्षांची मूर्ती असेल तरी अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित असं भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. 10वा अध्याय मला वाटतं 20वा श्लोक पूर्वार्ध, जेव्हा तो दिव्य विभूती सांग म्हणून सांगतो, त्याचा पहिली विभूती भगवान श्रीकृष्णांनी मी आत्मा आहे, सर्वांच्या अंतरात वास करणारा आत्मा मी आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय चाललंय भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात येतं. निरुपाय होऊन त्या सगळ्या वरती येतात आणि दोन्ही हात जोडून सूर्यनारायणांना नमस्कार करतात आणि भगवान श्रीकृष्ण सर्वच्या सर्व वस्त्र त्यांची सोडतात वरनं खाली, आपापली वस्त्राच्या परिधान करतात. आणि एकनाथी भागवतात त्यांनी सांगितलं बरं का, एकनाथ महाराजांनी काय की त्यांनी भगवान श्रीकृष्णांनी यांची कामेच्छा कशी पूर्ण केली तर त्यांचा कामच नाहीसा केला आणि त्यांचं स्वरूप आपल्याकडे लावून घेतलं आणि त्यांची कामेच्छा पूर्ण केली. भगवान काय सांगतात त्यांना, तुमच्या मनाची इच्छा, तुमच्या मनातली इच्छा मला कळली, आता तुम्ही शरद ऋतूमध्ये जी पौर्णिमा येईल त्या पौर्णिमेला मी रात्री रासक्रीडा करायला तुम्हाला बोलवीन. मी पावा वाजवायला लागलो शरद ऋतूतल्या पौर्णिमेला की तुम्ही सर्वजणी मी जिथे असीन तिथे या आणि मग आपण रासक्रीडेचा खेळ खेळू. आता हे रासक्रीडा खेळायचं बऱ्याच लोकांना हे आवडेल बरं का, पण रासक्रीडेचा खेळ त्या भूमिकेतून खेळण्यासाठी भगवान श्रीकृष्णांची योग्यता आपल्यामध्ये आली पाहिजे. हे लक्षात घेतलं म्हणजे या सगळ्या गोष्टींच्याकडे बघायचा आपला दृष्टिकोन आमूलाग्र बदलून जाईल. आणि जर तो बदलला गेला नाही तर आपल्यामध्ये काहीतरी न्यू नाही किंवा कुठेतरी किलमिश आपल्या मनात शिल्लक आहे हे पक्कं लक्षात घेतलं पाहिजे. यांनी असं सांगितल्यानंतर त्यांना आनंद होतो, गोपिका परत जातात आणि शरद ऋतू येतो. शरद ऋतूमध्ये पौर्णिमेला रात्री भगवान श्रीकृष्ण गोकुळातली जी सगळी मोठी मंडळी आणि पुरुष यांच्यावरती सर्वांच्यावरती आपलं मायास्त्र प्रेरतात, आपला पावा घेतात आणि योग्य ठिकाणी जातात. तिथे त्यांना सर्व गोपिकांना आमंत्रित करायचं असतं, जिथे त्यांना रासक्रीडा करायची असते तिथे ते जाऊन पोचतात वृंदावनात बरं का. आणि त्या वृंदावनामध्ये ते गोपिकांना आमंत्रण देतात. त्या पावा वाजवायला लागतात. त्याबरोबर या सर्व ज्या गोपी तन्मयतेने वाट बघत असतात भगवान श्रीकृष्णांनी बोलवायची, त्यांना ते ऐकू गेल्याबरोबर त्या गोपिका घरामध्ये ज्या स्थितीमध्ये असतात त्या स्थितीमध्ये उठून धावत सुटतात. आणि इथे भगवान श्रीकृष्ण शांतपणे एकतानतेने पावा वाजवत आहेत. त्रिभंगी देवडं ज्याला म्हणतात तशी ती त्यांनी स्थिती धारण केलेली आहे एका वृक्षाच्या तळी आणि ते तिथे पावा वाजवत आहेत. आणि ह्या सर्व गोपिका धावत धावत तिथे जाऊन पोचतात आणि त्या नृत्य करायला लागतात. अंतरी त्यांच्या भगवान श्रीकृष्ण सामावलेले असतात आणि डोळे बंद करून त्या नृत्य पदलालित्य दाखवत नृत्य करायला लागतात. आणि तेव्हाच भगवान श्रीकृष्ण एक फार मोठं आश्चर्य करतात. प्रत्येक गोपीच्या शेजारी एक भगवान श्रीकृष्ण प्रकट होतो. गोपी भगवान श्रीकृष्ण, परत गोपी भगवान श्रीकृष्णाने 2 गोपींचे हात धरलेले आहेत, त्याही गोपीचे हात तिकडच्या कृष्णाने धरलेले आहेत. असं करत संपूर्ण जेवढ्या गोपी असतात तेवढ्या रूपाने भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात. आणि मध्यभागी कोण असतं, राधा असते आणि भगवान श्रीकृष्ण. आणि भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांच्या बरोबर नाचत असतात आणि एक भगवान श्रीकृष्ण पावा वाजवत बसलेले असतात. त्या पाव्याच्या तालावरती सर्वांचे पदन्यास सुरू होतात, नृत्याला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर
त्यांना ज्या ज्या काही प्रकारे भगवंताचा उपभोग घ्यायचा असतो, कोणाला त्यांची वेणी घालून पाहिजे असते, भगवंतांनी आधी त्यांना मातेकडे ह्या गोपिकांची तक्रार केलेली असते बरं का, काय की ह्या मला, मी लहान आहे म्हणून या मला आवळून घेतात आणि माझ्या ओठांना चावतात, अधरामृत प्राप्ती ते सुख जाणे लक्ष्मी. पण त्या गोपिकासुद्धा वर्षांनु जन्म तपाचरण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ह्यावेळी भगवान श्रीकृष्ण जेव्हा इथे गोकुळामध्ये अवतार घेणार असतात तेव्हा त्यांना गोपीचा जन्म मिळालेला आहे. त्याच्यामुळे त्यांना ज्या ज्या इच्छा असतात त्यानुसार भगवान श्रीकृष्ण त्यांच्याशी खेळ खेळतात. आता 7 वर्षाच्या मुलाशी तुम्ही काय क्रीडा करणार? भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांच्या बरोबर नृत्य करतायत आणि प्रत्येक गोपी ही जगाला विसरून गेलेली आहे आणि भगवान श्रीकृष्णांना आपल्याला ज्या प्रकारे अपेक्षित आहे त्या प्रकारे भगवान श्रीकृष्णांचा उपभोग घेते आहे. कोणाला डोक्यावरती थोपटत आहेत भगवान श्रीकृष्ण, कोणाची वेणी घालत आहेत, विविध प्रकारे त्या क्रीडा करत असतात आणि त्याचवेळी त्यांच्या मनामध्ये अहंकाराचा उदय होतो की आम्ही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचा उपभोग घेतोय आणि अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये अहंकाराची भावना उत्पन्न झाल्याबरोबर भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात येतं आणि भगवान श्रीकृष्ण आपली सगळीच्या सगळी रूपं नाहीशी करून स्वतः अदृश्य होतात. आणि झालं, ह्या सगळ्या जणी कासावीस होतात भगवान श्रीकृष्णांच्या विरहामुळे. मग त्या विविध प्रकारे भगवान श्रीकृष्णांना आळवतात. मग त्या भगवान श्रीकृष्णमय होऊन तन्मय होऊन त्याप्रमाणे नृत्याविष्कार करायला लागतात. पण ती भगवान श्रीकृष्ण अदृश्य झालेले आहेत. आता भगवान श्रीकृष्ण आपल्याजवळ नाहीत. ह्याच्यामुळे त्यांच्या आतमध्ये अंतरात्म्याची जी तगमग होते त्याच्यामुळे त्यांच्या हातून आता वेडे आचार घडायला लागतात. कारण त्यांना आपण काय करतोय शुद्धच राहत नाही. सगळ्याजणी कृष्ण 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 कृष्ण. आणि ही त्यांची आर्तावस्था पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परत प्रगट होतात आणि त्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. अशा प्रकारे त्यांच्याबरोबर बराच वेळ भगवान श्रीकृष्ण दुसरा प्रहर आणि तिसरा, रात्रीचा दुसरा आणि तिसरा प्रहर एवढा वेळ भगवान श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर नृत्य करतात आणि त्याच्यानंतर त्या सर्वांना घरी परत जायची आज्ञा देतात आणि त्यांना सांगतात आता ह्याच्यापुढे हा योग पुन्हा येणार नाही. आता फक्त हे जे क्षण तुम्ही अनुभवलेले आहेत ह्यांच्यावरतीच तुम्हाला पुढे कालक्रमणा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण स्पष्ट संकेत देत नाहीत, पण गोपिकांना कळतं की आता कदाचित भगवान श्रीकृष्णांच्या वियोगाची वेळ जवळ आलेली आहे. पण तरीसुद्धा हे जे अनुभव असतात त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्यांची कामभावनाच हिरावून घेतलेली असते. त्याच्यामुळे आता त्यांच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा शांतपणे विलसत असते आणि आता त्या आपापल्या घरी परत येतात. आता आपण इथे थांबू. पुढच्या भागामध्ये भगवान श्रीकृष्ण उरलेल्या दैत्यांचा, जे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णांचा नाश करण्यासाठी येतात, अघासूर, धेनुकासूर, व्योमासूर, आसुरासूर, ह्या सर्वांचा भगवान श्रीकृष्ण प्रलंबासूर, ह्या सगळ्यांचा भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे नाश करतात हे आपण पुढच्या भागात ऐकू. आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये कंसाच्या सांगण्यावरून भगवान श्रीकृष्णांना मथुरेमध्ये नेण्यासाठी अक्रूर येणार आहे. ठीक आहे. ठीक. पूर्वपीठिका थोडक्यात पुढच्या 2 भागांची सांगितली. आता मी आपली रजा घेतो. आपण सर्वजण मला निरोप द्या. रामकृष्ण हरी.